तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सुमारे 400 वर्ष पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून विठू माऊलीचे दर्शन घेतले। दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला। मंदिरात अखंड वीणा काकडावा हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते। मंदिर ट्रस्ट व लोकसहभागातून सुमारे 15 ते 16 हजार भाविकांना साबुदाणा खिचडी, शेंगदाणा उसळ व केळीचे वाटप करण्यात आले। सायंकाळी मंदिर समितीच्या वतीने सजवलेल्या ट्रॅक्टरवर श्री विठ्ठलाच्या मूर्तीची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आलं, तसेच फराळ, चहा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली। या सोहळ्यात गायत्री महिला भजनी मंडळ, आसरा माता भजनी मंडळ, संत रूपलाल महिला भजनी मंडळ, चंडिका चौक महिला भजनी मंडळ, दुर्गा माता महिला भजनी मंडळ तसेच वारकरी, टाळकरी व माळकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। बारसला हरिभक्त परायण शंकरराव देशमुख यांच्या कीर्तनानंतर मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।